मित्रांनो, ॲडव्हर्स पोझिशन म्हणजेच एखाद्या प्रॉपर्टीवर कब्जा असल्याने त्याचे मालक झालेबाबत आपण ऐकलेच असेल. ॲडव्हर्स पोझिशन हा विषय सुरुवातीपासूनच खूप विवादित असा आहे, कारण ॲडव्हर्स पोझिशनने त्या व्यक्तीला एखाद्या प्रॉपर्टीची मालकी मिळते की जी व्यक्ती वास्तवात त्या प्रॉपर्टीचा मालकच नसते, किंवा मग आपण असेही म्हणू शकतो की प्रॉपर्टीचा खरा मालक स्वतःची प्रॉपर्टी गमावून बसतो. ॲडव्हर्स पोझिशनबाबत अनेक कोर्टाने आपले मत चांगले नसलेबाबत अनेक जजमेंटमध्ये नमूद केलेले आहे, कारण या कायद्यामुळे एखाद्याने कष्टाने कमावलेली प्रॉपर्टी सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने रविंदर कौर गरेवाल विरुद्ध मंजित कौर या 2019 मध्ये दिलेल्या जजमेंटमध्ये सरकारला या कायद्याविषयी पुनर्विचार करण्याबाबत सांगितले होते. त्यामुळे अनेकांना असे वाटू लागले की आता ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा संपून जाईल, परंतु सुप्रीम कोर्टाच्या या सांगण्यावरून सरकारने 280व्या लॉ कमिशनची नेमणूक केली की ज्याचा रिपोर्ट या लॉ कमिशनने 24 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ कमिशनच्या याच रिपोर्टमधील मुद्द्यांच्या अनुषंगाने वर्तमानात सुरू असणाऱ्या ॲडव्हर्स पोझिशनच्या कायद्याच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, लॉ कमिशन रिपोर्टबाबत माहिती घेण्या अगोदर आपण ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे नक्की काय याबाबत माहिती घेऊयात. ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा हा उपयोगीवादाच्या तत्वावर अवलंबून आहे. उपयोगितावाद म्हणजे वापर करणे, म्हणजेच एखाद्या प्रॉपर्टीचा मालक तीच व्यक्ती असेल की जी व्यक्ती ती प्रॉपर्टी जास्तीत जास्त वापरत असेल. ही गोष्ट समजून घेण्यासाठी एका उदाहरणाची मदत घेऊयात. समजून चालूयात की रमेशने एक प्रॉपर्टी खरेदी केली. त्यानंतर 7/12वर रमेशचे नाव आल्यानंतर निश्चिंत होऊन परगावी गेला. 7/12 आपल्या नावावर झालाच आहे तर डायरेक्ट रिटायरमेंट नंतरच गावी जाऊन घर बांधायचे. मग जोपर्यंत रमेश तेथे आहे, सुरेशने रमेशच्या जागेमध्ये एक झोपडी उभी करून त्यात राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा जेव्हा रमेश गावाकडे यायचा त्यावेळेस तो सुरेश तेथे राहत आहे हे पाहायचा, परंतु सुरेशला तेथून काढण्यासाठी रमेशने कधीच कायदेशीर मार्ग अवलंबला नाही. जशी वेळ निघत गेली तसा तसा सुरेशच्या त्या प्रॉपर्टीवरील कब्जाचा कालावधी वाढत गेला आणि अशीच 12 वर्षे निघून गेल्यानंतर आणि रमेशच्या रिटायरमेंटनंतर ज्यावेळेस रमेश गावी आला त्यावेळेस सुरेशने त्याचा तो कब्जा सोडण्यास नकार दिला. म्हणजेच या उदाहरणामध्ये रमेशने ती प्रॉपर्टी फक्त खरेदी केली होती, परंतु सुरेशने तिचा उपयोग केला. यालाच उपयोगितावादाचा सिद्धांत असे म्हणले जाते. आणि मग सुरेशला त्या प्रॉपर्टीमधून बाहेर काढण्यासाठी एक कालमर्यादा कायद्यामध्ये असली पाहिजे, त्यामुळे ही मुदत 12 वर्षांची आहे. ॲडव्हर्स पोझिशनची आणखीन एक गमतीशीर गोष्ट ही आहे की ॲडव्हर्स पोझिशन हा एखाद्या व्यक्तीचा प्रत्यक्ष अधिकार म्हणजेच डायरेक्ट सिव्हिल राईट नाही. म्हणजेच असे कोणत्याही कायद्यामध्ये नमूद नाही की अमुक एखाद्या कालावधीकरिता एखाद्या व्यक्तीचा एखाद्या प्रॉपर्टीवर कब्जा असला म्हणजे तो ॲडव्हर्स पोझिशनने मालक होईल. या उलट लिमिटेशन ॲक्टच्या शेड्यूल 64 आणि 65 मध्ये अशी तरतूद नमूद आहे की जर एखाद्या जमिनीवर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीर कब्जा केलेला असेल तर तो कब्जा काढून मागण्यासाठीची मुदत ही कायद्याने 12 वर्षांची आहे. शेड्यूल 64 आणि 65 मध्ये प्रायव्हेट पर्सनच्या प्रॉपर्टीबाबत तरतूद नमूद आहे आणि या 12 वर्षांच्या मुदतीनंतर त्या जमीन मालकाचा हा अधिकार संपून जातो आणि या 12 वर्षांच्या कालावधीनंतर तुम्ही दावा दाखल करू शकणार नाही. म्हणजेच तुम्ही तुमची प्रॉपर्टी परत मागण्यासाठीचा अधिकार गमावून बसाल आणि याचा फायदा निश्चितच समोरील पार्टीज होऊन जातो की जी पार्टी ॲडव्हर्स पोझिशनने तुमच्या प्रॉपर्टीचा मालक बनून जातो. आता थोडक्यात हेही पाहूयात की ॲडव्हर्स पोझिशनसाठी कोणकोणते घटक आवश्यक मानले जातात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी ॲडव्हर्स पोझिशनबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत. त्यांना लक्षात घेत ॲडव्हर्स पोझिशनसाठी 5 महत्त्वाचे घटक आवश्यक मानले जातात. त्यापैकी पहिला घटक म्हणजे ॲक्च्युअल पोझिशन म्हणजेच वास्तविक कब्जा. ॲक्च्युअल पोझिशन म्हणजे त्या व्यक्तीचा त्या प्रॉपर्टीवर कंट्रोल असला पाहिजे, फक्त तोंडी सांगून वगैरे तो कब्जा नसला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पोझिशन म्हणजेच कब्जा हा एक्सक्लुझिव्ह असला पाहिजे, म्हणजेच त्याचा स्वतःचा वैयक्तिक असा कब्जा असला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जो कब्जा आहे तो कंटिन्युअस असला पाहिजे, म्हणजेच 5 वर्षे कब्जा आहे, त्यानंतर पुढील 2 वर्षे तो कब्जा करणारा व्यक्ती गायब झाला, पुन्हा येऊन 5 वर्षे कब्जा केला, पुन्हा कुठेतरी गेला. म्हणजेच असे खंडन करणारे पोझिशन असेल तर किंवा तुकड्या तुकड्यांमध्ये पोझिशन असेल तर असे पोझिशन ॲडव्हर्स पोझिशन मानले जात नाही. चौथा घटक आहे कब्जा हा खुला आणि निर्विवाद हवा, म्हणजेच जो कब्जा आहे तो शेजारील व्यक्तींना किंवा तेथील व्यक्तींना माहिती असला पाहिजे की अमुक या व्यक्तीचा कब्जा किंवा ताबा त्या प्रॉपर्टीवर आहे. आणि 5वा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पोझिशन ॲडव्हर्स असावे,
ॲडव्हर्स म्हणजेच जो तुम्ही कब्जा केलेला आहे तो त्या जमीन मालकाला माहिती असला पाहिजे आणि फक्त माहिती असून उपयोग नाही तर तो कब्जा 12 वर्षांपासून आहे हे देखील त्याला माहिती असले पाहिजे. या 12 वर्षांच्या कालावधीमध्ये तुमचा कब्जा हटवण्यासाठी काढण्यासाठी त्या मालकाने कोणत्याही प्रकारची लीगल ॲक्शन म्हणजेच कायदेशीर कारवाई केलेली नसली पाहिजे. जर हे 5 घटक किंवा या 5 घटकांचा क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करत असाल तरच ॲडव्हर्स पोझिशन तुमचा अधिकार अबाधित राहतो. आता ॲडव्हर्स पोझिशनबाबत या सर्व कायदेशीर बाबी आपणास कळाल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा की काय ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा संपणार आहे का, तर हे समजण्यासाठी सर्वात प्रथम आपणास लॉ कमिशनचा रिपोर्ट माहिती होणे गरजेचे आहे. या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट नमूद आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर जर दुसरी व्यक्ती कब्जा करत असेल तर लिमिटेशन ॲक्टमध्ये ती मुदत सांगितलेली आहे की त्या प्रॉपर्टीचा मालक किती दिवसांमध्ये तो कब्जा काढून मागू शकतो आणि हा कालावधी प्रायव्हेट पर्सनसाठीच्या प्रॉपर्टीला 12 वर्षांचा आहे तर सरकारी प्रॉपर्टीसाठी 30 वर्षांसाठीचा आहे. त्याचबरोबर लिमिटेशन ॲक्टच्या सेक्शन 27 मध्ये हे देखील नमूद केले गेले आहे की जर मूळ मालक कायद्यामध्ये नमूद विहित मुदतीमध्ये त्याचा अधिकार मागत नसेल तर त्याचा त्या प्रॉपर्टीमधील अधिकार संपुष्टात येतो. अशा परिस्थितीमध्ये प्रॉपर्टी तशीच ठेवून चालणार नाही. त्यामुळे त्या प्रॉपर्टीला कोणी ना कोणी मालक असणे आवश्यक असते. आणखीन एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ॲडव्हर्स पोझिशनच्या कायद्याला ज्यावेळेस मान्यता दिली गेली त्यावेळेस ती मान्यता सर्वांचे हित लक्षात घेऊन मगच दिली गेली होती. त्यामुळे लॉ कमिशनने आता अशी शिफारस केली आहे की ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा जसा होता तसाच वर्तमानामध्ये देखील अखंडित सुरू राहिला पाहिजे आणि हा कायदा संपवण्याची देखील गरज नाही. तसेच या कायद्यामध्ये पूर्वी नमूद केलेली कालमर्यादा देखील बदलण्याची गरज नाही. याचाच अर्थ असा आहे की ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा सद्यस्थितीला तर संपणार असा नाही, परंतु हे देखील पाहण्यासारखे आणि महत्त्वाचे राहील की आता सर्वोच्च न्यायालय या रिपोर्टवर कशा पद्धतीने रिॲक्ट करते. कारण ॲडव्हर्स पोझिशनची कोणतीही केस सर्वोच्च न्यायालयासमोर गेली तर सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये न्यायनिर्णय देते. यामध्ये कोणता संकोच अजिबात नाही. परंतु ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲडव्हर्स पोझिशनची केस जाते त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा कटाक्ष कठोर असाच राहिलेला आहे. असो, सर्वोच्च न्यायालयाच्या या लॉ कमिशनच्या रिपोर्टवर काही मत आलेच तुम्हाला लगेचच नवीन व्हिडिओद्वारे त्याची सर्वतोपरी माहिती दिली जाईल. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.